नमस्कार, मी रोहित पवार मुस्ताफिरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अलिबाग नागावमधून स्वागत करतो। अलिबागमध्ये एक नवीन लक्झरी प्रॉपर्टी तुमच्यासाठी घेऊन आलोय, जी एका महिन्यापूर्वीच चालू झालेली आहे। आता आपण काय करूया, ही जी प्रॉपर्टी आहे ती एकदा बघून घेऊया, मग मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला डिटेल्स पण सांगतो। नागावमध्ये आलात ना तुम्ही तर हा असा रस्ता आहे, थोडासा आतमध्ये येतो, इथेच हा विला आहे। सो आता आपण काय करूया, विलाची टूर घेऊया। 4 BHK नवीनच विला झाला आहे। इथे ना आपण गाडी आता पार्क केलेली आहे। सो गाडी आपली प्रॉपर्टीपर्यंत येते। आता थोडंसं अजून डेव्हलपमेंट चालू आहे, नवीनच विला आहे, पण राहण्यासाठी ऑलरेडी आपण बुकिंग घेतलेले आहेत। सो हे बघा, हा एंट्री आहे। इथे आता आपण आतमध्ये जाऊया। आतमध्ये आपण जेव्हा एंटर करतो ना तेव्हा हा लिव्हिंग एरिया आहे, इतका मोठा। हे बघा, हा लिव्हिंग एरिया। इंटेरियर बघा, ह्या लिव्हिंग एरियामध्ये तुम्हाला AC मिळतो। सो 1, 2 आणि इथे वर एक AC आहे। सो ओपन आहे आणि इथे हा पण तुम्हाला मिळतो। सो आता काय करूया आपण, हे बघा इथे टोटल 4 रूम आहेत, 1, 2, 3 आणि 4। तर आता एक रूम जी आहे पहिली ती बघूया। या साईडला रूम आहे। तो तुम्ही जर येत आहे तर इथे स्विमिंग पूल पण आहे, तो दाखवतो। आता पहिली रूम बघून घेऊया। सो इथे ही आहे पहिली रूम। सो रूममध्ये तुम्हाला स्मार्ट TV आहे विथ वायफाय। त्यानंतर ही अशी सगळ्या रूमची अरेंजमेंट सेम आहे। हा बेड आहे, त्याच्यानंतर एक्स्ट्रा बेड पण तुम्हाला मिळतो। AC दिलेला आहे, पंखे आहेत 2। सो 1 महिना अगोदरच ही प्रॉपर्टी चालू झाली आहे। हे बघा, इथून हा एंट्रन्सचा व्ह्यू आहे। या बाजूला छोटीशी गॅलरी पण आहे। इथे हा या रूमचा व्ह्यू। हे बघा, वॉशरूम जे आहे, सर्व वॉशरूम सेमच आहेत, सेम डिझाईन केलेले आहेत। सो इथे तुम्हाला हे बघा नीट आणि क्लीन वॉशरूम मिळणार आहेत। हायजीनवर खास लक्ष दिलं जातं इथे। हे बघा, इथे तुम्हाला ना स्टोरेजसाठी असं कबर्ड पण मिळतं। जर तुमच्या बॅग्स वगैरे आहेत, कपडे आहेत, तर तुम्ही इथे ठेवू शकता। दुसरी रूम जी आहे ती बघून घेऊया। हे बघा, सो इथे हे वॉशरूम, इथे हे स्टोरेजसाठी, आणि ही आहे दुसरी बेडरूम। हे बघा, प्रत्येक रूममध्ये सोफा कम बेड दिलेला आहे। इथे हे बघा, इथे TV नाही आहे। सो 2 ज्या आहेत रूम्स, म्हणजे त्याच्यातल्या एका रूममध्ये TV असणार आहे, एका रूममध्ये नाही आहे। वर पण सेम आहे। आता आपण ज्या 2 रूम आहेत त्या पाहिल्या, आता वर जाऊया। सो वर पण आहे ना, इथे 2 रूम आहेत। हे बघा इथे। सो इथे तुम्हाला आहे ना इनडोअर आणि आउटडोअर गेम्स पण, जसं मी तुम्हाला सांगितलं, आहेत। कॅरम ठेवलेला आहे। सोबत तुम्हाला ना हा इतका मोठा पॅसेज मिळतो, जिथे तुम्ही गेम्स खेळू शकता। तिकडे फ्रीज ठेवलेला आहे, AC आहे, आणि हा इथला टॉप व्ह्यू। आता आपण काय करूया, रूम बघूया। इथे तुम्हाला सेम वॉशरूम मिळतं। जसं मी सांगितलं, खाली एका ठिकाणी एका रूममध्ये TV तुम्हाला मिळतो, वर एका रूममध्ये मिळतो। त्यासोबत इथे हे बघा सेम आहे, बेड आहे तुम्हाला एक्स्ट्रा, हा फोल्डिंगवाला बेड आहे। AC, इथे थोडंसं स्टोरेज वेगळीकडे, इथे स्टोरेज दिलं आहे। हा तुम्हाला स्टडी टेबल मिळतो, आरसा आहे। इथून तुम्हाला व्ह्यू जो आहे बाल्कनीचा तो असा आहे। हा बघा, हा असा काहीतरी तुम्हाला व्ह्यू मिळतो इथे। या बाजूने एकदा बघा, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल। सर्व रूम आहे ना स्पेशियस आहेत, म्हणजे भलेही 4 BHK असेल, पण तुमचा मोठा ग्रुप जरी आला ना तरी काही प्रॉब्लेम नसणार आहे। इवन एक्स्ट्रा मॅट्रेस पण तुम्हाला मिळणार आहेत। इथे एक दुसरा डोअर आहे। सो हा डोअर जो आहे तो उघडतो या दिशेने। सो इथे पण एक बाल्कनी आहे, छोटीशी तुम्हाला मिळते। इथून तुम्हाला हा आहे पूल व्ह्यू, पूलचा टॉप व्ह्यू तुम्हाला मिळतो। सोबतच इथे सगळी झाडं वगैरे आहेत। आता हा एरिया बनतो आहे, म्हणजे आता इथे पण लॉन बनतं आहे। सो तुम्ही जेव्हा याल तेव्हा तोपर्यंत लॉन कदाचित बनलेलं असेल। ही जी रूम आहे ती बघूया।
सो ही चौथी रूम. सेम समोर तुम्हाला वॉशरूम मिळेल. या बाजूला तुम्हाला हे बघा, इथे पण टी व्ही नाही आहे. बाकी तुम्हाला AC मिळतो. बेड आहे, हा बेड आहे. त्यानंतर बाकी सर्व सेम आहे, ऑलमोस्ट सेम आहे. इथून व्ह्यू पण सिमिलर असेल. बॅक साईड बघा, इथे मस्त चिकूचे झाड आहे समोर. इथल्या ज्या सगळ्या रूम्स आहेत ना त्या मस्त आहेत, मस्त वाईब आहे आणि क्लीन हायजीन सगळीकडे मेंटेन केलेलं आहे. हे बघा. आता इथला हा अजून एक पॅसेज आहे जो की डायनिंग एरिया पण आपण बोलू शकतो, किंवा जर तुम्हाला ड्रिंक्स वगैरे काही करायचं असेल तर इथे मस्त तुम्ही बसून ड्रिंक्स वगैरे करू शकता. माहोल आहे, माहोल म्हणजे आता काळोख होईल थोड्या वेळात, तर मस्त वाटते. इथे समोर ग्रीनरी पण आहे, प्रायव्हसी आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि इथे बघा हा पूल, इथून हा व्ह्यू. मस्त नारळाची झाडं आहेत. या बाजूने ना एकदा आपण बघूया. बघा सो किती स्पेस आहे बघा. सो तुम्हाला जर पार्टी करायची असेल ना तर ही बेस्ट जागा आहे. चला आता आपण आहे ना खाली आलो आहे. सो खाली आहे ना हे बघा, इथे असा तुम्हाला थोडासा स्पेस मिळतो. आता आपण चहा आणि भजी सांगितलेली आहे, सो चहा आणि भजी खाऊया. सोबतच हा आहे स्विमिंग पूल, 4.5 फीट डीप आहे. या बाजूला तुम्हाला छोटासा बेबी पूलसुद्धा मिळतो. सो जर तुमच्यासोबत लहान मुलं असतील तर ते पण मस्त एन्जॉय करणार आहेत. हे बघा, म्हणजे 4 BHK आहे आपली प्रॉपर्टी ही. सो तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता. हे बघा, या बाजूने एकदा बघा. बघा मस्त चहा नाश्ता आलेला आहे. नाश्त्यामध्ये भजी सांगितलेली. चला तर मी तुम्हाला आता आहे ना पूर्ण विला दाखवला. विलामध्ये काय काय आहे ते सगळं दाखवलं. नवीनच प्रॉपर्टी आहे. विथ फूड विदाऊट फूड दोन्ही ऑप्शन्स आपल्याकडे आहेत. जर तुम्हाला बुक करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही बुक करू शकता. विलाच्या ज्या डिटेल्स आहेत त्या मी व्हिडिओ खाली देतोच आहे. प्राइसिंग जी आहे ते वर खाली होत राहतात, तर त्याच्यामुळे काय की मी व्हिडिओ खाली आहे ना प्रॉपर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सर्व रेट जे आहेत विथ फूड विदाऊट फूड, ॲक्च्युली काय आहे की तुमचे नंबर ऑफ पर्सन किती आहेत त्याच्यावर रेट कमी जास्त होऊ शकतात. त्यामुळे मी प्रॉपर असं रेट सांगत नाही आहे. मी डायरेक्ट व्हॉट्सॲपवर मला कॉन्टॅक्ट करा किंवा व्हिडिओ खाली तुम्हाला रेट मिळतील, तुम्ही डायरेक्ट जाऊन चेक करू शकता. सो आता हे संपवणार आहे आणि मुंबईच्या दिशेने जाणार आहे. सो चलो, बाय बाय.